एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये गणेशोत्सवाच्या स्वागताची धामधूम सुरू असतानाच पुण्यामध्ये मात्र विसर्जन मिरवणुकीवरून वादाला तोंड फुटले। त्यावर पोलीस आयुक्तालयामध्ये एक बैठक झाली। काय झालं या बैठकीत पाहूयात या रिपोर्टमधून। पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा वाद, सर्व मंडळांना समान न्याय मिळावा, एक मंडळ एक ढोल पथकाची मागणी। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे अवघ्या जगाच्या आकर्षणाचा विषय असतो। ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावरील या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो नागरिक हजेरी लावत असतात। मात्र गेल्या काही वर्षात या मिरवणुकीला रेकॉर्ड ब्रेक वेळ लागतोय। 26 ते 27 तास चालणाऱ्या या मिरवणुकांमुळे वादाला तोंड फुटलंय। मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीनंतर इतर मंडळांना मिळणारा अपुरा वेळ या वादाचं केंद्रबिंदू ठरलाय। मानाचे गणपती आणि इतर गणपती असा भेदभाव न करता सगळ्या गणेश मंडळांना सारखंच महत्त्व मिळावं आणि लवकर मिरवणुकीत सहभागी होऊ द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवायही इतर मागण्या या मंडळांनी केल्यात। गणेश मंडळांच्या मागण्या काय? एक मंडळ एक ढोल पथक असं धोरण राबवावं अशी विनंती गणेश मंडळांनी पोलिसांना केली आहे। मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी इतर मंडळांना मिरवणुकीची परवानगी द्यावी। बेलबाग चौक ते नानापेठ रस्ता गणेशोत्सवादरम्यान सुरू ठेवावा। मानाच्या 5 गणपतींची मिरवणूक दुपारी 12 पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी। पुण्यातील टिळक रोडवर सकाळी 8 वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणूक सुरू करावी। आतमध्ये मागणी अशी होती की एक तर मानाच्या मंडळांनी सकाळी 7 ला सुरुवात करावी, हरकत नाही, नसेल करायची तर ज्या मंडळांना लक्ष्मी रोडनी, इतर टिळक रोडनी किंवा आणखीन 2 रस्त्यांनी सकाळी 7 ला जाऊन विसर्जन करायचंय त्यांना परवानगी द्यावी। आता पूर्वी दगडूशेठ गणपती आणि मंडईचा गणपती सगळ्यात शेवटी यायचा, त्यांनी परत त्याच्यामध्ये बदल केला, त्याच्यानंतर इतर मंडळ सुद्धा आलीत। आता सुद्धा या ठिकाणी जी आता या ठिकाणी मिरवणूक होणार आहे, यावर्षी 2 मंडळांनी त्यांची भूमिका बदलली, लवकर निघणार आहेत। आम्हाला त्याच्याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, पण त्याचबरोबर मग इतर मंडळ जी उशिरा निघत होती ती जर का सकाळी 7 वाजता निघायला तयार असतील तर त्यांना परवानगी देण्याला काय हरकत आहे? तर आता एका मिरवणुकीमध्ये एकाच रस्त्याने जाण्यामध्ये जर अडचणीचं होत असेल, लोक आपण समज शहराला वेठील धरणार असू तर त्याच्यामध्ये आपण बदल करायला पाहिजे। आणि ज्या मंडळींना लक्ष्मी रोडनी जायचं नाही, इतर रस्त्यावरून जायचं, त्यांना अडवायचं काय कारण आहे? गणेश मंडळाच्या बैठकीनंतर मानाच्या गणपती मंडळाचीही पोलिसांसोबत बैठक पार पडली। मानाचे किंवा कमी मानाचे असा कुठलाही वाद न होता समोपचारानं विसर्जन मिरवणूक पार पडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सगळ्यात महत्वाचं हा जो दुजाभाव आहे, मानाचे मनाचे महत्वाचे साधे बाकीचे, हे अशी कुठलीही भावना ना आमच्या कुणाच्या मनात आहे ना प्रशासनाच्या मनात आहे। सगळ्यांना समान न्याय कसा मिळेल त्या पद्धतीने आता बैठक त्यांनी आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीचं आम्ही सगळ्यांनी मिळून स्वागत केलेलं आहे। आमचे जे सगळे इतर मंडळांचे बांधव आहेत, त्यांच्या काही विषय आहेत, त्यांच्याबरोबर बसून चर्चेतनं यावर मार्ग काढण्यात येईल। सगळे मिळून पुण्याचा गणेशोत्सव आहे, त्यामुळे पुण्याच्या गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपण्याची जबाबदारी देखील आम्हा सगळ्यांची आहे आणि निश्चितपणे येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही बसून याच्यावर मार्ग काढू आणि आम्ही काढलेला मार्ग हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांना हा एक आदर्श ठरेल। गणेश मंडळांमधील या वादांवर पोलीस आयुक्तांची काय भूमिका आहे पाहूयात। हे सगळे मंडळ आमच्यासाठी एकच आहे आणि कोणताही मंडळाला सेकंड ट्रीटमेंट देऊन काही आम्हाला हित सिद्ध होत नाही। शेवटी सगळे मंडळांची, सगळे गणेश भक्तांची इक्वल कंट्रीब्युशन, पुणे शहराची सुरळीत गणपती उत्सव पार पाडण्यामध्ये त्याचे इक्वल कंट्रीब्युशन असते, म्हणून अशा कोणी मनात संभ्रम ठेवू नका। गणेशोत्सव काळात हजारो गणेश मंडळ, लाखो नागरिक आणि पोलीस यंत्रणा एकत्र येतात। अशा वेळी गोंधळ होणं अपरिहार्य आहे।
पण ही गर्दी टाळण्यासाठी आता मंडळांनीच ठाम भूमिका घेतल्यानं यंदाची मिरवणूक कशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। यानंतर